पहिला इतिहास अध्याय 15। दाविदाने दावीदपुरात आपल्यासाठी महाल बांधिले व देवाच्या कोशासाठी एक स्थान सिद्ध करून एक तंबू ठोकिला। दाविदाने सांगितले की लेव्यांवाचून दुसऱ्या कोणीही देवाचा कोश उचलू नये, कारण देवाचा कोश उचलण्यास व देवाची सेवा निरंतर करण्यास त्यास परमेश्वराने निवडिले आहे। परमेश्वराच्या कोशासाठी जे स्थान त्याने तयार केले होते तेथे तो न्यावा म्हणून दाविदाने सर्व इस्रायेलास यरुशलेमेत एकवट केले। त्याप्रमाणेच दाविदाने अहरोनाचे वंशज व लेवी यास एकवट केले। कहाती वंशातला प्रमुख उरियल व त्याचे भाऊबंद 120, मरारीच्या वंशजातला मुख्य असाया व त्याचे भाऊबंद 220, गर्शोमाच्या वंशजातला मुख्य योएल व त्याचे भाऊबंद 130, अलीसाफानाच्या वंशजातला मुख्य शमाया व त्याचे भाऊबंद 200, हेब्रोनाच्या वंशजातला मुख्य अलिएल व त्याचे भाऊबंद 80, उज्जीएलाच्या वंशजातला मुख्य अम्मीनादाब व त्याचे भाऊबंद 112। दाविदाने सादोक, अब्याथार याजक, उरियल, असाया, योएल, शमाये, अलिएल व अम्मीनादाब या लेव्यास बोलावून आणून सांगितले की तुम्ही लेव्यांच्या पितृकुळातील प्रमुख पुरुष आहात। तुम्ही आपल्या भाऊबंदांसह शुचिर्भूत व्हा। मग इस्रायेलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी जे स्थळ मी तयार केले आहे तेथे तो नेऊन पोचवा। पूर्वीच्या प्रसंगी तुम्ही तो वाहून आणला नाही आणि आपण आपला देव परमेश्वर यास विधीप्रमाणे भजलो नाही, म्हणून त्याने आपल्याला तडाखा दिला। यावरून याजक व लेवी हे इस्रायेलाचा देव परमेश्वर याचा कोश घेऊन जाण्यासाठी शुचिर्भूत झाले। मोशेने परमेश्वराच्या सांगण्यावरून आज्ञा केली होती, तिला अनुसरून लेव्यांनी त्या कोशास लाविलेल्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन कोश वाहिला। दाविदाने लेव्यांच्या प्रमुखास आज्ञा केली की सतार, वीणा व झांजा अशी वाद्ये वाजवून आनंदाने उच्चस्वरे गायन करीतील असे तुमच्या भाऊबंदातले गायक नेमा। तेव्हा लेव्यांनी हेमान बिन योएल आणि त्याच्या भाऊबंदांपैकी आसाफ बिन बरेख्या व त्यांचे बांधव मरारी वंशज यांच्यातला एथान बिन कुशाया यास नेमिले आणि त्यांचे भाऊबंद जखर्या, बेन, यजिएल, शमीरामोत, यहिएल, उन्नी, अलियाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलिफलेह, मिकनेया, ओबेद अदोम व इयल हे जे द्वारपाळ होते त्यास दुय्यम दर्जाचे नेमिले। हेमान, आसाफ व एथान या गवयास पितळेच्या झांजा वाजवून गजर करावयास नेमिले आणि जखर्या, अजिएल, शमीरामोत, यहिएल, उन्नी, अलियाब, मासेया व बनाया यास आलामोत या रागावर सारंगी वाजवावयास नेमिले आणि मत्तिथ्या, अलिफलेह, मिकनेया, ओबेद अदोम, इयल व अजज्या यास शमिनीत सुरावर वीणा वाजवावयास नेमिले। कनन्या लेव्यांचा मुख्य गायक होता। तो राग रागिणींची तालीम देत असे, कारण त्या कामी तो निपुण होता। बरेख्या व एल्काना हे कोशाचे द्वारपाळ होत। शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्या, बनाया व अलियेजर हे याजक देवांच्या कोशांपुढे कर्णे वाजवीत। ओबेद अदोम व यहिया हे कोशाचे द्वारपाळ होते। दावीद, इस्रायेलाचे वडीलजन व सहस्त्रपती हे सर्व एकत्र होऊन परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद अदोम याच्या घरून मोठ्या उत्साहाने घेऊन येण्यासाठी तिकडे गेले। देवाने परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून न्यावयास लेव्यास सहाय्य केले, तेव्हा त्यांनी 7 बैल व 7 मेंढे यांचा यज्ञ केला।
दावीद, कराराचा कोष वाहणारे सर्व लेवी, गायक व मुख्य गायक कनन्या या सर्वांनी तलमसणाचे झगे परिधान केले होते. दाविदाने तागाचे एफोद घातले होते. या प्रकारे सगळ्या इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या कराराचा कोष जय जयकार करीत रणशिंग, कर्णा व झांजा वाजवीत आणि सतार व वीणा यांचा नाद काढीत समारंभाने वर आणला. परमेश्वराच्या कराराचा कोष दावीदपुरात येत असता शौलाची कन्या मिखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा नाचत व बागडत आहे हे पाहिले. तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला.